आजचा नाश्ता सगळ्यासाठी एकदाच आणि झटक्यात बनवायचा। त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं पालक, जिरं, चवीनुसार मीठ, हळद, कुटलेली लाल मिरची, ओवा टाकायचा। आत्ताच रई लावली होती त्या ताकामध्ये हे पीठ भिजवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। ताक नसेल तर दही टाकून घ्या आणि सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा, मिक्स करायचं। सोडा टाकल्याबरोबर हलकंसं बॅटर बनून तयार झालेलं आहे। त्यानंतर तव्यावर तेल टाकून घेतलं। तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, लोखंडी तवा आहे, थोडं जास्त तेल लागणार आहे। त्यावर सगळंच बॅटर टाकायचं। आपल्याला एकदाच हा नाश्ता बनवायचा आहे। त्यावर तीळ फिरवले, झाकण ठेवलं आणि चारी बाजूला तवा अशा पद्धतीने फिरून घेतला। वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर तेल टाकायचं, उलटून घ्यायचं। आता उलटपुलट करून थोडं थोडं तेल टाकून अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे की नाही एकदाच हा नाश्ता आणि बनवायलाही सोपा। थोडं थंड झाल्यानंतर ते कट करून घेतलं आणि पाहू शकता हलका फुलका मस्त जाळीदार पालकचा हा नाश्ता बनवायला सोपा आणि खाण्यासाठी खूपच खमंग झाला। जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खाण्यास खमंग आहे। 1 वाटी जाडे पोहे 2 पाण्याने धुवून घ्यायचे। त्यामध्ये 1 वाटी रवा, 1 चमचा बेसन पीठ, जिरं, चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची आणि थोडं थोडं ताक टाकून हे बॅटर अशा पद्धतीने भिजवायचं आहे आणि 5 मिनटं झाकण ठेवून मुरू द्यायचं। 5 मिनटामध्ये छान असं मुरलेलं आहे। त्यानंतर खायचा सोडा टाकायचा, थोडंसं तेल टाकायचं, हाताने छान असं मिक्स करायचं। सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनून तयार होते। हाताला तेल लावलं ना अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घेतला। चाळणीलाही तेल लावायचं, त्यावर हे ठेवायचे आणि 5 मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचं। 5 मिनटामध्ये तयारच। थंड झाल्यानंतर पाहू शकता मस्त असे झालेले आहे, असे सुद्धा खाऊ शकता। नंतर ताव्यावर तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून त्यावर हे डोनट टाकले आणि उलट पुलट करून थोडं थोडं चटणी मीठ टाकून मस्त असे परतून घ्यायचे। दिसायला तर खूप मस्त दिसत आहे, त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच मस्त अशी रेसिपी आहे। मी ही भाजी बरेच वेळेस बनवली, पण अशा चवीची भाजी पहिल्यांदाच झाली। पाण्यामध्ये टमाटर, कांदा, लसण आणि खडे मसाले छान असे वाफवून घ्यायचे। वाफल्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं। तेलामध्ये जिरं, मोहरी आणि वाटलेलं वाटण टाकायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला छान हे परतून घ्यायचं। परतल्यानंतर मलईचं दही फेटून घ्यायचं, ते त्यामध्ये घालायचं। 1 चमचा साखर टाकायची, छान मिक्स करायचं। मिक्सरच्याच भांड्याला विसळून थोडंसं पाणी टाकायचं। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही ही परतून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने। त्यानंतर शेव टाकायची, वरून कस्तुरी मेथी टाकायची आणि गरमागरम खायला द्यायची। बनवायला जेवढी सोपी आहे की नाही तेवढ्याच चवीची ही शेवभाजी आहे। हिवाळ्यामध्ये 2 ते 3 वेळेस बनणारी आठवड्यातली ही रेसिपी। कुकरमध्ये तूप टाकायचं आणि तुपामध्ये ही सोजी हलकीशी पांढरी होईपर्यंत परतून घ्यायची। त्यामध्ये 2 चमचे खसखस टाकायचं, तेही परतायचं। जेवढी सोजी आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं। चिमूटभर मीठ टाकायचं आणि कुकरला 1 शिट्टी काढून घ्यायची। तोपर्यंत तुपामध्ये काजू आणि मनुका परतून घ्यायच्या। आता सोजी झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर पहा चिकट न होता एकदम मोकळी अशी सोजी झालेली आहे। त्यामध्ये जेवढी सोजी आहे तेवढ्याच गूळ टाकून घ्यायचं। गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तळलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे, थोडीशी सोप आणि विलायची वाटून घेतली ती टाकायची आणि त्यावर अजून तूप टाकायचं आणि मिक्स करायचं आणि फक्त 5 मिनटं झाकण लावून होऊ द्यायचं। 5 मिनटामध्ये ही सोजी बनून तयार झालेली आहे। जेव्हा गरमागरम आहे की नाही तेव्हाच खाऊन घ्या, म्हणजे याचा स्वाद खूप मस्त येईल। वरून अजून तूप टाकायचं आणि मस्तही खायचं आहे।